ये घे दे बाजूला बघ. स्वच्छ धुवायचा बाळा, नीट घासून धु. ताई रडू नका ना ताई, समजा ठीक होईल बघ. चला मी समजांना जेवायला वाढते. चला आज चला, समद्यासनी भूक लागली असेल ना. भीम, ताईला आतमध्ये घेऊन जा. चल ताई. भीमाबाई थांब. मंजुळा समजासनी वाढाय घे बघू. हा बोला ना. हा हे बघ भीमाबाई, तुला मी सरळ सरळ सांगतो, यापुढे तू इस्पितळात किंवा लोकांची मदत करायला नाही यायचं. कारण मला एवढंच वाटतं की तुला काय बी नको व्हायला. आणि खरी गोष्ट ही आहे की प्लेग कोणाला बी होऊ शकतो. मला होणार असेल तर तुम्हाला बी होईल ना. मग म्या का नाही जायचं? तुम्ही जाऊ शकता, माझा धाकला पोरगा बी जाऊ शकतो, पण म्या नाही. माझ्यासारखी कोणी कोणाची मदत केली असती तर आज माझ्या पोरीचा नवरा जिद्द असता. वय भीमाबाई, मला पोचायला लय उशीर झाला. तुम्ही आपल्या नशिबात होतं ते झालं. पण आता तर तसं नाही ना. हे बघ भीमाबाई, तू आजारी असतीस तसं बी तुला आजार होण्याची भीती जास्त आहे. आता जर धोका आहेच तर काय जास्तीने काय कमी. मला असं वाटतंय की माझ्या कष्टामुळे जर एखाद्याचा जरी जीव वाचला ना तरी मेले तरी हरकत नाही. मला असं वाटतंय की मी मरायच्या आधी मी अशी जगावं की मरायच्या नंतर माझा भीमा माझी आठवण काढल ना, त्याला वाटल की माझी आई बहादूर होती, संघर्ष करायची. माझ्या गंगा, माझ्या गंगाबाईला वाटल की आईची मजबुरी असेल. माझ्या नवऱ्याला नाही वाचवू शकली पण बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली आई. हे बघा, आता जो पतूर जिथे आहे समजावून प्रेमाने लाडावून कधी फटके देऊन माझ्या भीमाला आणि बाकी पोरांना मी धीर देऊ शकते. मेल्यानंतर तर माझ्या आठवणीच असतील ज्या त्यांना धीर देतील. मला नका थांबू. आपल्या पोरांच्या मनात चांगल्या आठवणी बनवण्यापासून मला नका थांबू.
भाऊ वहिनीजवळ इथून निघत होती तेव्हा सांगून गेली होती की माझा नवरा निस्वार्थ भावनेनं समद्यांची सेवा करतो, परोपकाराचं नेक काम करतोय. मी जर या कामात यासनी साथ दिली तर यासनी बरं वाटेल. ती कधी बी बोलणार नाही, पण मला माहिती आहे की लोक आणि आपली पोरं यांच्या बरोबर तुझी बी तितकीच काळजी आहे. या कामात तुला साथ देऊन तिला एक चांगली आणि सफल बायको म्हणून सिद्ध करायचं आहे. जेव्हा बघावा तेव्हा मरणाच्या गोष्टी करतीस. माझ्याकडे वेळ कमी आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. अगं माझी पण वेळ तुला देऊन टाकल. हिच्याशिवाय रामजी कोणीच नाही आहे. ऐकलंस तू बाबाई, तुझ्याशिवाय रामजी काहीच नाही आहे. चला पोरं जेवाय वाट बघतेत तुमची. आणि वहिनी एक सांगून ठेवते तुला, आजपासनं तू मरण्याची आणि आजाराची काय बी गोष्ट बोलायची नाही. जर पोरांपैकी कुणी ऐकलं तर किती वाईट वाटेल त्यास. चला जेवाय जाऊया. चला. भीमाबाई, हा आता तू माझ्या मागं नाही, माझ्या बरोबरीनं चालायचंस लोकांची सेवा करण्यासाठी. चल. घे मंजुळा, भाकर घे. हे घ्या. चला पोरांनो, पटदिशी जेवून घ्या. भूक लागली असेल ना तुम्हासनी. गंगा, जेवून घे बाळा, तब्येत खराब होईल. घे ग जेवून. खाऊन घे बाळा. ताई खाऊन घे, माझ्यासाठी तरी खा. चल इथून चल. चला इकडून चल, इकडून चल. चल लवकर चल. हा ये लवकर ये. समदे आले ना. जा तू. उंदीर कुणाला शिवला तर नाही. माझ्या पायावर होता. माझ्या बी हातावर होता. मला बी चाटून गेला. समद्याने लांब लांब उभे राहा. दूर व्हा समदे. भीमाबाई, हे घे. समद्यांनी घुंगडी घे. हे घे बाळा. हे घे. उडून घे बाळा, उडून घे. समद्यांनी घुंगडी गुंडाळा. भीमाबाई, हा तू माझ्या संगतीने चल. वय. हिरीतून पाणी काढावं लागेल. समद्यांचे हात पाय धुवायला लागतील. वय. आणि अजून एक गोष्ट, कुणी बी आपला हात कानाला आणि नाकाला नाही लावायचा. चल आणि भीमाबाई. एकमेकांपासून दूर उभा राहा. मोठा वाघ बनून फिरतोय. आता बघ उंदराला बघून कसा पळतोय ते. चल मंगेश, जाऊयात.
सकाळी माहिती पडेल काय झालं आणि काय नाही ते. चला सेठजी. कुणाला उलटी किंवा डोकं तर दुखत नाही ना? नाही नाही. समद्यानी सावताला सांभाळ. कुणाला बी काय बी होणार नाही. ताई तू रडू नकोस आणि तुझ्या नाक कान तोंडाला हात लावू नकोस. आणि समद्यांनी आपल्या अंगावर बघा, कुठे काळे निशाण तर नाही आलेत ना? आणि कुणाला फोड्या तर नाही येत आहेत ना मानेवर किंवा मानेच्या बाजूला? नाही पर काय नाही होणार. समजा ठीक आहेत ना? वय चला एकेकानं बारी बारीनं सावताचे हातपाय धुवून घ्या. थांबा भाऊ, पहिलं मी हे पाणी गरम करून आणते. बाळा तू एक काम कर, तू इथं एक चूल मांड, तर मी अंगणात जाऊन भांड घेऊन येते. आता मी बी येतो तुझ्या नाही, संग. कुणी बी यायचं नाही. तुम्ही समजे बाळाला मदत करा, मी घेऊन येते. वय चल. जाबाळा लवकर चल. मंजुळा, समजत आधी तू ये आणि हात पाय धुवून घे. घाबरू नकस बाळा. भीती ही हारण्याची पहिली निशाणी आहे. तुमच्या बाबांनी तुम्हाला आयुष्यात लढायला शिकवलंय. लढायचं बी आणि जिंकायचं बी. हात दे. नीट धुवा, चोळून धु बाई. आजची रात्र आपण झोपू नाही शकत. आपण समदे एक कोपरा बनवून बसूया आणि एकमेकांची काळजी घेऊया. जशी कुणाची तब्येत बिघडल लगेच त्याला इस्पितळात घेऊन जाऊया. चला या समद्यान. ताई या. ये भीमा. बस बस ये. जा बाळा, जाऊन बैस. वय बाबा बसतो, पण फक्त बघतोय आणि आठवतोय. काय आठवतोस? हेच का आपण अशा समाजात राहतो का जिथं प्लेग आल्यावर माझे बाबा, आई आणि आम्ही समदे भाऊ बहीण संपूर्ण गावाच्या सुरक्षेचा विचार करतो. आणि त्याच समाजात अशी बी लोक राहतात जे लोक उंदीर पकडून आपल्या घरात सोडतात, ज्यामुळे आपल्याला प्लेग व्हावं आणि आपण मरून जावं. हे आयुष्यभर लक्षात ठेवीन आणि जे झालं त्याचा त्रास बी आठवेन. नक्कीच लक्षात ठेव. पण आठवणी जर इतरांच्या प्रती घृणा, तिरस्कार, राग किंवा द्वेषाची भावना जर मनात असेल तर तुझ्यासाठी घातक ठरू शकल. का आपण अशा समाजात राहतो? समजायचं हे आहे की प्रत्येक चांगल्या वाईट अनुभवाला सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तन करून आपल्या मनामध्ये ठेवायचं. आणि मग घटना जी काही असेल तिला प्रेरित केलं पाहिजे. जर तुझ्याबरोबर कोणी वाईट करत असेल तर त्या प्रकारे आपल्या वागण्यामध्ये बदल केला पाहिजे. कारण की अमावस्येच्या 2-4 रात्री चंद्राचं चमकवणं थांबवू नाही शकत. चल बाळा. अमावस्येच्या 2-4 रात्री चंद्राचं चमकवणं थांबवू नाही शकत. मला असं वाटतंय की समदेजण प्लेग पासून वाचले
होय भाऊ, आखी रात्र सरली पर कुणावर बी रोगाची लक्षणं दिसत नाहीत. मीरा, एक काम कर, पहिलं आपलं घर स्वच्छ धुवून घे, समजा सामान नीट पुसून घे, आणि मग समद्यांनी घरामध्ये जायचं. तोवर म्या, भीम आणि भीमाबाई लोकांची मदत करायला जातो. चल बाळा. बाबा, मी पण तुमच्या संग येऊ शकतो का? नको बाळा, तुम्ही समधी घराची काळजी घ्या. यांचा काही भरोसा नाही, हे काय बी चुकीचं काम करू शकतात. आणि हा, दार बंद ठेवायचं, पण तुमचे डोळे आणि कान सताड उघडे ठेवायचे. बाळा, तुझी गरज लागल तर तुला मी बोलवून घे, पण समद्यांनी सावधान राहायचं. वय बाबा. चल भीमाबाई. समद्याने काळजी घ्या. मंजुळा, आनंद, बाळा, चला आपण साफसफाई करू. आणि मी पाणी घेऊन येते. गंगा, तू राहू दे, आराम कर जरा तू. नाही आत्या, आता कसला आराम करू. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, काहीतरी करा ना. हे बघा, या लोकांची हालत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये सगळी औषधं संपली आहेत. जोपर्यंत औषध येत नाही आम्ही काहीच नाही करू शकत. अहो पण डॉक्टर साहेब, रामजी, रामजी, इस्पितळातलं समजा औषध संपलंय आणि या लोकांची हालत कशी बिघडली बघ. समजत नाहीये मला काय करू ते. काय? वय, काहीतरी करावं लागेल. आता काय करायचं? ठीक आहे, मी इंग्रज सरकारशी जाऊन बोलतो. वय, काही काळजी नका करू, मी डॉक्टरांशी बोलतो. ऐकलं का तुम्ही लोकांनी? काय? काय झालं? आपल्या जातीचे अजून 3 जण मेले आणि दोघांना इथं इस्पितळात घेऊन येत आहेत. जर तुझ्याबरोबर कोणी वाईट केलं तर त्या प्रकारे आपल्या वागण्यामध्ये बदल केला पाहिजे. कारण की अमावस्येच्या 2-3 रात्री चंद्राचं चमकवणं थांबवू नाही शिकवलं. पण शेठजी, चाईवाले काका आणि आंबेडकर गुरुजींच्या परिसरात प्लेगची काय स्थिती आहे? अरे त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? तिथं मरू देत नाही तर जगू देत. असं नका विचार करू काका. भीमबाळा, त्यांची हालत अजूनच बेकार आहे. थोड्या थोड्या येळानं त्यांच्या इकडनं कोणीतरी मरण्याचीच खबर येते. अरे मरणार नाही तर आणखी काय होईल? तुम्ही इथे इस्पितळात इलाज करण्यासाठी येताय, ते तर इथे इलाज करण्यासाठी देखील येणार नाही. त्या उपर त्यांच्याकडे ज्ञानी पुरुष आहे जो असे सल्ले देतो की तुम्ही पूजा पाठ करा, यज्ञ करा. ते लोक देखील भीतीपोटी नैवेद्य दाखवून लाडू ठेवतायत, बुंदी ठेवतायत. त्यांना असं वाटतंय की नवस बोलून तो देव त्या सगळ्यांचा जीव वाचवेल. रक्षण करा माते, तुला साडीने सौ माते, तूच वाचव आता, तुला साडीने सौ माते, आमचा जीव वाचव माते, कृपा तुझी निराळी, रक्षण कर माते, रक्षण कर माते. त्यांना काय झालं गुरुजी? चला आपण त्यांना जाऊन भेटू. भीमा नाही, कुठं बी जाणार नाही तू. त्या लोकांचा काय बी भरोसा नाही, पोरं काय बी करतील ते. आणि ही अशी परिस्थिती आहे, तू कुठंच नाही जाणार. आई, तू काळजी नका करूस. आणि गुरुजी पण तर आहेत ना माझ्या बरोबर. मला काय बी नाही होणार. आणि अशा परिस्थितीत समधीकडे धोका आहे, आणि धोका तर पत्करावाच लागेल ना. या आजाराच्या इलाजाबद्दल लोक संभ्रमात आहेत. त्यांना काहीच कळत नाहीये की यावेळी कुठला उपाय करायला हवाय. पण हे देखील सत्य आहे की कोणाचीच मरायची इच्छा नाही. हा, आणि बाबा बी तर म्हणतात ना की जे अचानक मरतात ते त्यांच्या मागे एवढ्या गोष्टी अपूर्ण सोडून जातात की त्यांची पुढची पिढी बी ते पूर्ण करू शकत नाही. म्हणून आयुष्य लय किमती असतं बघ, आणि त्याची भरपाई कोणी बी नाही करू शकणार. जसं भाऊजींची भरपाई कोणी करू शकतं का?
भाऊजींसारखे लय लोक आहेत ज्यांना इलाजाची गरज आहे. त्यांना इस्पितळात घेऊन येऊ दे की.